दादा दादा आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, या महत्वाकांक्षी स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याचं कळत आहे, काय अपडेट्स आहेत याबाबत? 2021 ला या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता साधारणपणे 3 वर्ष पूर्ण झालेली आहे। त्याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि याच पहिल्या टप्प्याची माहिती उद्धव ठाकरे देणार आहेत, जे या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आहेत। ते या सगळ्याची माहिती देणार आहेत, त्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। हा संपूर्ण जर आपण राष्ट्रीय स्मारकाचा प्रोजेक्ट बघितला तर टाटा त्यासोबतच आपण बघितलं आबा नरेश यांनी हा सगळा प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि आबा नरेश लांबा हे आर्किटेक्ट आहेत, सल्लागार आहेत, त्यांच्याकडनं हा प्रोजेक्ट दुसऱ्या टप्प्यात सुद्धा पूर्ण करण्यात येणार आहे। आणि या ठिकाणी बघतोय पत्रकार परिषदेआधी पुन्हा एकदा या सगळ्या जो स्मारकाचा परिसर आहे त्याचा आढावा उद्धव ठाकरे पुन्हा एकदा या सगळ्या जो स्मारकाचा परिसर आहे त्याचा आढावा उद्धव ठाकरे घेत आहेत। पूर्ण जर आपण हा स्मारकाचा परिसर बघितला तर यामध्ये पहिल्या टप्प्यात नेमकं काम काय झालंय तर पहिल्या टप्प्यामध्ये जे महापौर निवासस्थान आहे त्याचं सौंदर्यीकरणाचं काम झालेलं आहे आणि हे सौंदर्यीकरणाचं काम करत असताना काही आर्किटेक्ट काम त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि एक सांस्कृतिक वारसा या महापौर निवासस्थानाला लाभलेला आहे आणि याच महापौर निवासाचं नूतनीकरणाचं काम असेल, सौंदर्यीकरणाचं काम पहिल्या टप्प्यात झालेलं आहे। शिवाय 3 इमारतींचं काम यामध्ये हाती घेण्यात आलं होतं, ज्यामध्ये आपण जर समोर बघितलं प्रशासकीय इमारत असेल, प्रवेशद्वाराची इमारत असेल, या इमारतींचं काम करण्यात आलेलं आहे। शिवाय कला दालन असेल, संग्रहालय असेल, ग्रंथालय असेल, याचं काम सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण केलं जाणार आहे आणि या सगळ्याची माहिती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिली जाणार आहे। निश्चितपणे वेदांत, या संपूर्ण स्मारक साकारायला साधारण अजून किती दिवस किंवा महिने लागू शकतात आणि यातला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे, मात्र हे संपूर्ण स्मारक किती टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे याविषयी काही माहिती मिळते का आणि पुढचे टप्पे नेमके कसे असतील आणि काय त्याच्या डेडलाईन्स असणार आहेत? वर्ष लागलेले आहेत, दुसरा टप्पा साधारणपणे वर्षभरामध्ये पूर्ण करायचा आहे, कारण बांधकामाचं काम पहिल्या टप्प्यात लागलेले आहेत। दुसरा टप्पा साधारणपणे वर्षभरामध्ये पूर्ण करायचा आहे, कारण बांधकामाचं काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेलं आहे। साधारणपणे 180 कोटी रुपये खर्च या पहिल्या टप्प्यामध्ये बांधकामाला आला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं सहकार्य त्याचा घेतलं जाणार आहे, कारण बाळासाहेब ठाकरे यांचा सगळा जीवन प्रवास, त्यांचा राजकीय प्रवास, त्यांची भाषणं, त्यामध्ये सुद्धा ऑडिओ आणि व्हिज्युअल्स माध्यमांमध्ये ती या स्मारकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग, याशिवाय जी पुढील पिढी आहे त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा हा सगळा जीवन प्रवास कळावा यासाठी या स्मारकामध्ये संकल्पना विविध राबवण्यात आलेल्या आहेत। जसं मी म्हटलं की भाषणं तर आहेत, शिवाय पूर्ण राजकीय प्रवास, त्यांचा जीवनपट हा या स्मारकामध्ये उलगडला जाणार आहे, ज्यामध्ये कला दालन असणार आहे, संग्रहालय असणार आहेत, ग्रंथालय असणार आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे विचार असतील किंवा त्यांची भाषणं असतील, त्यांच्यावरचे चित्रपट असतील, शॉर्ट फिल्म्स असतील, हे सगळं या स्मारकामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि म्हणूनच जो महापौर बंगला आहे त्याचं संग्रहालयात रूपांतर करण्यात येते। त्याशिवाय इतर ठिकाणी सुद्धा कला दालन आपल्याला पाहायला मिळणार आहे। कला दालनामध्ये ज्या कला आहेत, म्हणजे व्यंगचित्र असतील बाळासाहेब ठाकरेंचे किंवा विचार असतील, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही वस्तूंचं जतन सुद्धा केलेलं आहे, ते सुद्धा या स्मारकामध्ये असेल आणि त्यामुळे दुसऱ्या टप्प्याला साधारणपणे 6 महिने ते 1 वर्षाचा काळ लागेल असं सांगण्यात येते। मात्र पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर एक संपूर्ण हा जो 3 एकरचा परिसर आहे, ज्यामध्ये सौंदर्यीकरण करण्यात आलेलं आहे। मी जसं सांगितलं की 3 इमारतींचं बांधकाम यामध्ये करण्यात आलेलं आहे। प्रवेशद्वार इमारत, प्रशासकीय इमारत आणि इंटरप्रिटेशन सेंटर या 3 महत्त्वाच्या इमारतीचं बांधकाम आणि महापौर निवासस्थानाचं सौंदर्यीकरण हे महत्त्वाचं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलंय। अमित, निश्चितपणे वेदांत, ज्यावेळी ह्या सगळ्या स्मारकाचं ठिकाण कुठलं असावं याविषयी सगळ्या चर्चा सुरू होत्या, खल सुरू होता, त्यावेळी अनेक वेगवेगळ्या जागांची नावं समोर आलेली होती। मात्र महापौर निवासस्थानाचं जे महात्म्य आहे, त्याचं जे स्थान महात्म्य आहे, ज्या जागी ही वास्तू आहे, या सगळ्याचा विचार करून ही वास्तूची निवड करण्यात आलेली होती। यामागे नेमकी काय भूमिका होती, काय विचार होता? आपण बघितलं की आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया कशा प्रकारे हे काम पूर्ण झालेलं आहे आणि जी साईट, याच साईटची का निवड करण्यात आली तर आपण बघितलं मागे
समुद्र आहे आणि या समुद्राच्या अगदी काठावर हे महापौर निवासस्थान आहे. एक सौंदर्य आपल्याला या सगळ्या ठिकाणाहून पाहायला मिळतं आणि एक सांस्कृतिक वारसा आहे हे महापौर निवासस्थान आणि त्यामुळेच याच महापौर निवासस्थानाच्या ठिकाणी हे संग्रहालय व्हावं, हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक व्हावं, त्या दृष्टिकोनातनं ही सगळी तयारी, ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे. पूर्ण हा 3 एकरचा परिसर कशा प्रकारे सजवण्यात आलेला आहे, सगळीकडे वृक्ष लावण्यात आलेले आहेत. रात्रीच्या वेळेला आपल्याला सुंदर लाइटिंग पाहायला मिळेल आणि दुसऱ्या टप्प्यात सांगितलं जातं की लेझर लाईट्स सुद्धा आपल्याला इथे पाहता येतील, अनुभवता येतील आणि जी प्रवेशद्वाराची इमारत जी आपण बघतोय ती कशा प्रकारे आहे हे आपण बघतोय. तर याच प्रवेशद्वाराच्या इमारतीच्या अगदी बाजूला इथे एक सेंटर करण्यात आलेलं आहे आणि या सेंटरमध्ये ग्रंथालय असेल, त्याशिवाय कलादालन असणार आहे. याला इंटरप्रिटेशन सेंटर असं नाव देण्यात आलेलं आहे. आपण थोडंसं पुढे जाऊन कशा प्रकारे हे स्मारक तयार केलेलं आहे हे प्रेक्षकांना दाखवूया. कशा प्रकारे प्रवेशद्वार असणार आहे, तर ही प्रवेशद्वाराची इमारत आहे. कुठल्याही प्रकारे वृक्षतोड होऊ नये त्यासाठी सुद्धा इथे कशा प्रकारे आपण बघितलं तर इथे कुठल्याही झाडांना हात न लावता हे काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. आपण बघतो आदित्य ठाकरे सुद्धा इथे पोहोचलेले आहेत. ते सुद्धा पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन नाही, पहिलं फेज 1 तुम्हाला सगळ्यांना दाखवत आहोत. त्यामुळे पत्रकार परिषदेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि त्याआधी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया की कशा प्रकारे हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक तयार करण्यात आलेलं आहे. तर हे मुख्य प्रवेशद्वाराची इमारत आहे आणि तिथनं जे सेंटर आहे ते सेंटर आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे, जिथे मुख्य स्वरूपात संग्रहालय, ग्रंथालय इथे असणार आहे. याचं काम खरं तर दुसऱ्या टप्प्यात केलं जाणार आहे. मात्र आपण प्रेक्षकांना दाखवते कशा प्रकारे हे बांधकाम पूर्ण झालेलं आहे. याच इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये ग्रंथालय, दालन आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याचं जतन निश्चितपणे केलं वेदांत ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवत आहात. पहिल्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालंय आणि ते कशा प्रकारे पूर्ण झालंय हे सध्या आपण एबीपी माझावर पाहत होतो. धन्यवाद तूर्त वेदांत या एक्सक्लुझिव्ह दृश्यांबद्दल आणि सविस्तर माहितीबद्दल. थोड्याच वेळात पुन्हा एकदा ही पत्रकार परिषद आणि इतर अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्याकडे येऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.